जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। भवानी जय शिवाजी। हिंदू सम्राट सरसेनापती माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो। शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचा विजय असो। संगमनेरचे आमदार अमोलजी खताळ पाटलांचा विजय असो। भवानी जय शिवाजी। शिवसेना जिंदाबाद। धन्यवाद। भारत माता की जय। भारत माता की जय। संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ खताळ साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित जमलेले कट्टर शिवसैनिक, ज्या शिवसैनिकांना हे उबाटा गटातून आपल्या गटाकडे वाटचाल करतायत की त्या वाटचालीमध्ये त्यांना त्या गटामध्ये कुठल्याही प्रकारची सन्मानाची वागणूक मिळाली नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांचं काम केलं गेलं नाही, पदाच्या नावाखाली वापर केला गेला, कुठल्याही प्रकारचं काम तालुक्यामध्ये झालं नाही, अशा तालुक्याने त्या उबाटा गटाचा निषेध करून इकडं सन्मानार्थ एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय आमचे आमदार अमोल भाऊ खताळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली इकडं पक्षप्रवेशासाठी आजची ही बैठक बोलवलेली आहे। त्या पक्षप्रवेशासाठी संगमनेर खुर्द गटातील, झोळे गटातील, निमगाव गटातील, सावरगाव गटातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष सर्वांनी इकडं वाटचाल केलेली आहे आणि निश्चितच आपल्याला अमोल भाऊंच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व इथं लाभलेलं आहे आणि ते निश्चितच तुमचा या पक्षामध्ये, आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये स्वीकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर संगमनेर तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय रामभाऊ मामा रहाणे यांना मी विनंती करतो की यांनी या उबाटा गटाची यादी जाहीर करून त्यांना पक्षप्रवेशासाठी बोलवायचे। पदाधिकारी, आपले सर्वांचे लाडके आमदार अमोल भाऊ खताळ, तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे, बाकी सर्व पदाधिकारी यांना प्रथम मी शुभेच्छा देतो व आमचे संगमनेर खुर्द गटातील सर्व पदाधिकारी आम्ही सर्वांची बैठक घेऊन सर्व जनतेला जर न्याय द्यायचा असेल तर आता सत्तेतले आपले आमदार अमोल भाऊ खताळ आहेत, तर यांच्या कामाची एक शैली जर सर्वांनी पाहिलेली आहे, जिथं 5 मिनिटात सर्व गोष्टींना न्याय द्यायचं त्यांची जबाबदारी असते ना, ती आपण सगळ्यांनी पाहिलेली। समजा लाईटीत आज उन्हाळ्याचे एवढे कडक दिवस असताना आज चुकीची समस्या आहे। इथून मागच्या काळात आपण 40 वर्षाचा अनुभव, माझं वय तर आता 36 आहे, मी 40 वर्षाचं मी बोलू शकत नाही, पण माझ्या ज्या राजकारणाच्या वाटचालीमध्ये मी 15 वर्ष आता पक्षाचं काम करत होतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, तर त्याच्यामध्ये आणि काँग्रेसचे आपले आमदार होते, तर कधीच डीपीचं काम हे लवकर होत नसायचं। हे सर्व इथे शेतकरी जमलेले यांना बी माहिती आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती आहे, पण आज भाऊक एखाद्या समजा डीपीची समस्या घेऊन गेलो तर 5 मिनिटात त्याच्यावर लगेच ॲक्शन घेतल्या जाते। 1-2 दिवस नव्हे तर मी पाहिल्यानुसार 5-6 तासामध्ये डीपीसुद्धा भेटलेले हे उदाहरण आपल्या तालुक्यात मिळालेलं आहे। अशा पद्धतीने न्याय तर शेतकऱ्यांना मिळाला। त्याच पद्धतीत आता समजा जे ज्येष्ठ शिवसैनिक होते ठाकरे गटाचे, त्यांनाही सन्मानाची कधी वागणूक भेटली नाही। अनेक ठिकाणी समजा आज आम्ही खासदार बी निवडून दिला तर खासदारांनी कधी आमचे फोन बी उचलले नाही, त्यांना त्यांचा मुलगाच प्रिय आहे, ह्या गोष्टी सगळ्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या सगळं संगमनेर खुर्द गटाचे पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली। कुठल्याही त्यांना एकाला बी समजा माझं त्या वैयक्तिक सोडून तर एकाला सुद्धा सन्मानाची वागणूक कोणाकडून भेटली गेली नाही। त्यामुळे आम्ही सर्वांची बैठक घेऊन सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितो, आम्ही त्यांच्यासाठी संपर्क साधला व ते म्हणे तुमचं सहर्ष स्वागत आहे, तुम्ही कधी बी आमच्या पक्षात येऊ शकता। तर मग त्यांनी आम्हाला पक्षात बोलावल्यावर आम्हाला एक विनंती केली आणि आम्ही सन्मानपूर्वक आम्ही जाऊ राहिलो व आम्हाला काम करण्याची संधी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भेटली, हे आम्ही जाहीर करतो आणि सर्वांचा हा प्रवेश त्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल एवढी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या सीटावरील नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ खताळ, बाकी मान्यवर या ठिकाणी
मी सेनेमध्ये काम केलं, 26 वर्ष नोकरी केली. राजकारणाशी माझा काही संबंध नाही आहे. आतासुद्धा माझा यांनी जो उभाटा गटाचा उल्लेख केला तसा बी काही संबंध नाही आहे. परंतु एक गावाचा विकास करायचा, समाजकारण करायचं आणि गावाचा विकास करायचा या दृष्टीने मी गावामध्ये सर्व्हिसमधून आल्यानंतर काम केलं. आणि जनतेने मला म्हटलं की नाही, तुम्ही आता निवडणुकीत या आणि मग गावाच्या विकासाला तुम्हाला अजून जास्त चान्स मिळेल. अशा हिशोबाने मला गावाचा उपसरपंच आता सध्या मी आहे. आणि जेव्हा ही इलेक्शन लागलं त्या अगोदर मी बघितलं की गावाचं काही काम होत नाही आहे केला आणि माझ्या गावातलं मतपरिवर्तन करण्यात नक्कीच मी यशस्वी झालो. या हिंदुत्वाच्या भावनेने आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने मी आता या दृष्टीने निर्णय घेतला आहे की आपण नवनिर्वाचित आमदारांसोबत राहून आपल्या गावाचा विकास कसा करता येईल या दृष्टीने विचार करून माझ्या तरुणांना या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. त्यामधील काही आता आलेत, बाकी काही करणार आहे. अजूनही लोकांच्या मनामध्ये ती दहशत उडालेली नाही आहे. ते उघड व्हायला तयार नाही आहे. तुमच्याबरोबर काम करतो आम्ही म्हणे, परंतु उघड होत नाही आहे. करतो. आदरणीय संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ याच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर खुर्द गट व गण यामधील सर्व शिवसैनिक आम्ही आज शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहोत. गेल्या काही दिवसापासून आमची उबाटा गटामध्ये चलबिचल चालू होती की काय करायचं, कारण की आम्हाला आताच आमचे उपतालुकाप्रमुख निलेशराव गुंजाळ यांनीच आत्ता सगळ्यांना सांगितलं की काही हाल अपेक्षा चालू होता, योग्य सन्मान मान हा मिळत नव्हता. ह्या काही कारणामुळं आम्ही आज शिंदे गटात प्रवेश करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अमोलभाऊंकडून जास्त काही नाही, पण युवकांचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील व तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांना सामाजिक जीवनात जगत असताना काही अडचणी येत असतात, ह्या त्यांच्याकडून पूर्ण व्हाव्यात हीच अपेक्षा ठेवून आम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश करतोय. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो आपण शिवसेनेत प्रवेश करतात त्यासाठी मी सकाळीच सांगितलं होतं की आपल्या गटामध्ये संगमनेर खुर्द गटाचे कार्यकर्ते आमच्या दोघांचा मागच विषय झाला का चांगल्यापैकी आपण एक कार्यक्रम घेऊ, एक गटाचा घेऊ सेपरेट, म्हणजे काय होतं त्याला थोडं असं भाऊचं धोरण होतं. आज संगमनेर खुर्द गटामधले उबाटा गटाचे 99% कार्यकर्ते आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. प्रथम मला त्यांचा फार अभिमान वाटतो. आणि आज जे उपतालुका प्रमुख आहे उपतालुका प्रमुख निलेश गुंजाळ यांच्या म्हणण्यानुसार आत्ता आपल्या जोड्याचे उपसरपंच यांच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून साधारण भाऊ माझ्या माहितीप्रमाणे 25-30 जण आज आपल्यामध्ये प्रवेश करतात. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. भाऊला माणसं कशी, भाऊचं म्हणणं आहे सगळी शांततेत चाललं पाहिजे आणि माणसांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. आत्ताच निलेशनी जे सांगितलं का बुवा आपल्याला छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला न्याय, इथं विषय असा आहे का छोटा असो मोठा असो इथं चिठ्ठी लागत नाही. तुम्ही सेपरेट आले, भाऊ तेवढा मान देतो, त्याला रामभाऊची चिठ्ठी लागत नाही, गटप्रमुख श्यामची चिठ्ठी लागत नाही. हे पहिल्यापासून भाऊचं वयस होते. भाऊ प्रत्येक जणाला ओळखतो. भाऊचं पहिलंही काम तुम्हाला माहिती होतं. भाऊला प्रत्येक गटात जाणे, कोण कार्यकर्ता कसा याची अनुभव आहे. म्हणून तुम्ही आत्ता आलात, मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो, आभार मानतो. इथं दिनेश असन, रमेश असन, इथं श्याम असन, तुम्ही सर्वजण संगमनेर गटाचे निमगावचे असतील. मागं पाहतोय भाऊ आपलं कमून नाव घ्यायला. हां चला आता भाऊ आपण एकाची तुम्ही बोलल्यानंतर हां ठीक आहे. यानंतर आपल्या तालुक्याचे लाडके आमदार अमोलभाऊ खताळ हे थोडं मार्गदर्शन करतील. त्यानंतर आपण सगळ्यांना शिवसेनेचा प्रवेश करू. सर्वप्रथम तर मी उपस्थित असलेले रामभाऊ राणे असेल, तालुका प्रमुख रमेशराव काळे असेल, दिनेशराव भटांगरे, श्याम असेल, उपस्थित सर्व संगमनेर खुर्द गटातील
पदाधिकारीच म्हणाल मी, कार्यकर्ते नाही म्हणणार. सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या बऱ्याच दिवसापासूनचा विषय होता उबाटा गटातील शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना आपल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा होती की आपण वेळोवेळी मला बोलून दाखवली होती आणि मी त्यावेळेस सुद्धा आपल्याला सर्वांना शब्द दिला होता की आपल्याकडे शिवसेना हा एक परिवार म्हणून आपण काम करतोय आणि शिवसेना पक्षामध्ये कुणी नेता नाही आहे, सर्व कार्यकर्ते. मी आमदार जरी असलो तरी मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळं आज आपल्या पक्षाचे नेते एकनाथराव शिंदे साहेब असेल, हे सुद्धा कार्यकर्त्याच्या भूमिकेत प्रत्येक आलेल्या व्यक्तीचं काम करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आणि गेल्या 2.5 वर्षापूर्वी जो त्यांनी निर्णय घेतला होता शिवसेनेतून बाहेर येण्याचा, तो निर्णय फक्त या महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि जे बाळासाहेबांच्या विचाराचे सैनिक आहेत, शिवसैनिक आहेत, त्यांच्यासाठी साहेबांनी एक मोठा निर्णय घेतला होता. आणि त्या निर्णयामध्ये शिंदेसाहेबसुद्धा यशस्वी झाले आणि अख्खा महाराष्ट्र शिंदेसाहेबांच्या पाठीमागे उभं राहिला. 80 जागा लढून 60 जागांवरती शिवसेनेचे आमदार निवडून आले. याचा अर्थ स्पष्ट होतो का शिंदेसाहेबांनी जे विकासाचं काम केलं, शिंदेसाहेबांनी मागील 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना ज्या विविध लोककल्याणकारी योजना राबवल्यात, व्यक्तिगतसुद्धा कित्येक जणांचे कामं केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा 350-400 कोटीचा पुढं निधी देऊन कित्येक जणांना जीवदान देण्याचं कार्य शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालेलं आपण बघतोय. आणि संगमनेरमध्ये सुद्धा आज अशी परिस्थिती आहे का शिवसेनेमुळंच, जुन्या काळातली शिवसेना तुम्ही लोक आता हे ठीक आहे, आज उबाटा आणि शिवसेना दुसरी शिंदे गट असं म्हटलं जातं, परंतु शिवसैनिक हा आजही मला वाटतं तो बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराबरोबर आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा वारसा हा माननीय एकनाथराव शिंदे साहेब हे पुढे चालवत आहे. त्यामुळं आज आपण जो काही संगमनेर खुर्द गटातील निलेश गुंजाळ असेल उपतालुका प्रमुख उबाटा, सचिन पावबाटे असतील, प्रवीण कडलग असेल गणप्रमुख सावरगाव तळ, संकेत खुळे असेल गटप्रमुख संगमनेर खुर्द, अमोल भाऊसाहेब गुंजाळ असेल शाखा प्रमुख, रोहन दत्तू पराड असेल शाखा प्रमुख, व त्यांच्याबरोबर आलेले महेश गुंजाळ, केतन गुंजाळ, योगेश गुंजाळ, सचिन खुळे, विजय खुळे, संतोष शिंदे, सोनल गुंजाळ, अभिषेक गुंजाळ, दत्ता खुळे, गौरव रायतवाडी येथील गौरव बाबूराव मल्लिक शाखा प्रमुख रायतवाडी, दिनेश शिंदे, महेश मल्लिक, गणेश शिंदे, गोरक्ष मल्लिक, रमेश मांडेकर, पंकज मल्लिक, ईश्वर मांडेकर, अनिल आहेत व जोळे येथील आपले फौजी, रिटायर फौजी, म्हणजे ज्यांचा आपल्याला सर्वांना अभिमान आहे का देशाची सेवा केल्यानंतर सुद्धा ते आज आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी, समाजातील वंचित घटकाला न्याय देण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला, असे आपले सर्वांचे ज्येष्ठ सहकारी गोविंदराव खर्डे पाटील जे उपसरपंच जोळ्याचे आहेत आणि विकासासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी खूप खूप स्वागत करल आणि अभिनंदन करल. तसेच जोळे येथील ऋत्विक गुले, पृथ्वीराज गुंजाळ, राकेश खर्डे, संगमनेर खुर्द, गोळीबार येथील भूषण साळवी, अक्षय गायकवाड, सचिन भालेराव, सोमनाथ गायकवाड, विशाल पराड, आदेश बोर, गणेश नवले, सोनेश नवले आणि निमगाव खुर्द येथील आमचा सहकारी धडाडीचा कार्यकर्ता, परंतु जो थोडा वेगळ्या विचारात बांधला गेला होता, त्याला आता मोकळा झाला तो प्रवीण कडलग असेल गणप्रमुख सावरगाव तळ व त्याच्याबरोबर आलेले सहकारी पांडुरंग कानवडे, सचिन कासार, जयेश कासार, अक्षय गोडसे, गोकुळ तपाळ, राजेंद्र मेंगाळ, रामनाथ गोपाळे, स्वप्नील कासार, भूषण गोपाळे, मच्छिंद्र गोपाळे, शिवराम मेंगाळ, अशोक गांडाळ, महेंद्र डोके, शुभम खर्डे, साहिल बागुल आणि जालिंदर खर्डे जोळे येथील हे उपस्थित आता सर्वच तुम्ही तोलामोलाचे पदाधिकारी आहेत. प्रत्येकाच्या मागे एक त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाच्या माध्यमातून एक जनसंपर्क मोठ्या प्रमाणात तुमच्याबरोबर आहे. त्यामुळे माझी बी इच्छा होती, मी स्वतः यांना 10-15 दिवसापूर्वी बोललो होतो का 26 तारखेला अकोला तालुक्याचा मोठा प्रवेश होतोय, तसा संगमनेरचा सुद्धा प्रवेश आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वतः शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आपल्याला ठाणे येथे किंवा मुंबई येथे करायचा आहे. परंतु आज साहेबांनी शब्द दिलाय शब्द आपल्याला की मी संगमनेरमध्ये येतोय. संगमनेरमध्ये आपलं शिवसेनेचं जे कार्यकर्त्यांच्या हक्काचं, जनसामान्यांच्या हक्काचं जे कार्यालय आहे ते कार्यालय लवकरच आपण सुरू करतोय. त्या कार्यालयाच्या
उद्घाटनासाठी आपल्या सर्वांचे नेते एकनाथ शिंदे संगमनेर येथे येणार आहे. त्यांची तारीख मिळाल्यानंतर आज जरी त्यांचा आता प्रवेश आपण प्राथमिक याच्यावर करत असलो तरी या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचं काम हे माझं आहे, त्यांचा सन्मान करण्याचं कर्तव्य माझं आहे. त्यामुळे शिंदेसाहेब ज्यावेळेस संगमनेरात येतील त्यावेळेस सुद्धा तुमच्या सर्वांचा सन्मान आणि प्रत्यक्ष तुमची ओळख करून देण्याची जबाबदारी ही माझी राहील. कारण या पद्धतीने आज तुम्ही सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून राजकीय सामाजिक जीवनात काम करताय. जे शिवसेना पक्षाचं ध्येय धोरण आज शिंदे साहेबांनी सुरू केलं आहे त्यानुसार आज तुमच्यातला जे तुमचाच सहकारी जुना या तालुक्याचा लोकप्रतिनिधी होतो, ही ताकद फक्त शिंदे साहेब शिवसेना पक्षातच मिळू शकते आणि ती आपल्याला मिळाली. त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये तुम्हाला सुद्धा मोठी संधी राहील आणि तुम्ही जो विश्वासाने आज आमच्याकडे येण्याचा निर्णय घेतला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. रामभाऊ असतील, दिनेश असेल, रमेश असेल, या सर्वांना सुद्धा माझ्या सूचना राहतील. जुना नवा हा विषय आपल्याकडे कुणी करणार नाही, तो होणार नाही. तसा जर कोणी प्रयत्न केला तो मी सहन करणार नाही. आलेला हा प्रत्येक शिवसैनिक हा आपला आहे. तो उद्या उभाटातून आला, इकडून आला, तिकडून आला म्हणून अजिबात तुम्हाला कुठलंही दुय्यम वागणूक मिळणार नाही. तुमच्या माध्यमातून तुमच्या संगमनेर खुर्द घाटामध्ये आपल्याला भगवा भडकवायचं जे आपण हे हातात घेतलं, संगमनेर खुर्द घाटामध्ये असेल, गणामध्ये असेल, आपला भगवा भडकवल्याशिवाय आपण सुद्धा स्वस्थ राहणार नाही. त्या दृष्टीने आपले प्रयत्न राहील. आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि शिंदे साहेबांची जी भूमिका आहे या पक्षामध्ये, शिवसेना पक्षामध्ये कुणी नेता नसून सर्व कार्यकर्ते आहेत, त्यानुसारच मी सुद्धा संगमनेरमध्ये कार्यकर्ता म्हणूनच तुमच्याबरोबर काम करतो. येणाऱ्या कालावधीत शासकीय समित्या असतील, पक्षांतर्गत नियुक्त्या असतील, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न माझा निश्चित राहील. तुमच्या माध्यमातून गणातील बाकीचे बी जे काही प्रश्न विलंबित असतील ते सुद्धा आपण सोडवण्यासाठी पुढं आपला विचार घेऊन चालू. लवकरच साहेबांच्या कार्यक्रमाची एक पूर्वतयारी बैठक आपण आयोजित करतो. तारीख 2-3 दिवसामध्ये मला मिळून जाईल. ॲक्च्युली 8 तारखेबद्दल चाललं होतं, परंतु आपल्या कार्यालयाचं कामाला थोडा उशीर होतोय. एक कार्यालयाचं काम थोडं घाईत करून सुद्धा पूर्ण होण्याची शक्यता नसल्यामुळे आजच सकाळी साहेबांच्या कार्यालयाचा संपर्क झाला असता त्यांनी 8 तारखेला कन्फर्म येण्याबाबतचं चाललं होतं, परंतु मीच म्हटलो एक 2-4 दिवस पुढं मागे झालं तरी चालेल. कारण कार्यक्रम बी आपल्याला ज्या मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकला, प्रेम दिलं, त्यांचासुद्धा शिंदे साहेबांच्या उपस्थितीत एक आभाराचा मेळावा आपल्याला घ्यायचा. सर्व या तालुक्यातील मायबाप जनतेचं, युवकांचं, आमच्या लाडक्या बहिणींचं, कामगारांचं, शेतकऱ्यांचं, सगळ्यांचं एक आपल्याला आभाराचा कार्यक्रम घ्यायचा आहे. त्यामुळं आज पुन्हा आपण सर्वांनी जो विश्वास शिंदे साहेबांवरती टाकला, शिवसेना पक्षावरती टाकला, माझ्यावरती टाकला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. येणाऱ्या कालावधीत आपल्याला कुठल्याही प्रकारची उणीव भासणार नाही. जसं मगाशी बोलताना काही वक्त्यांनी सांगितलं, निलेशनी सांगितलं का उबाटामध्ये आम्हाला मान सन्मान मिळाला नाही, हाच उबाटाचा प्रॉब्लेम झाला होता. म्हणून तर शिंदे साहेबांनी तुमच्यासारख्या शिवसैनिकांना जिवंत ठेवण्यासाठी, शिवसैनिकांच्या भावनेचा आदर करण्यासाठी हा एक निर्णय, धाडसी निर्णय घेतला आणि तो धाडसी निर्णय घेऊन सुद्धा शिंदे साहेब त्याच्यामध्ये यशस्वी झाले. म्हणून आज अमोल खताळसारखा एक कार्यकर्ता या संगमनेर तालुक्याचा लोकप्रिय झाला. उद्या तुमच्यातून कुणीतरी जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, सगळ्या ठिकाणी आपल्याला भगवा फडकवायचं काम करायचं आहे. पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करेल आणि आपल्याला शब्द देतो आणि आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देतो यापुढे तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये पक्षाच्या सामील होण्यासाठी त्यांना सामील करून घेत जा. त्यांच्याबरोबर बैठका, विचार विनिमय पुढं चालू करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेमध्ये आपलं, तुमच्या परिवारामध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यांचे ग्रुप चालू आपण सचिन मेजर या प्रवीण. जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा, माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांचा. अमोल भाऊ तुम आगे बढ़ा, हम तुम्हारे साथ हैं. अमोल भाऊ तुम आगे बढ़ा, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी.
हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे संदीप यांचा गोपाळ गायी. विजय असो. चला.